13 जुलैला शनी वक्री होत आहे, तर कसा जाणार आहे धनु राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. शनी तुमच्या 4थ्या घरामध्ये, 4थं घरी वाहन, आई आणि त्याचबरोबर घर यालाही दाखवतं. इथे खूप असं दिसतं की शनी वक्री असल्या कारणाने की तुमचं ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे आणि सगळ्यात महत्वाची तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये जास्त तुम्हाला दिसेल. कारण एक लक्षात घ्या त्याची जेव्हा मंगळाची दृष्टी सुद्धा शनीवर आहे आणि 28 जुलै नंतर जेव्हा इथे मंगळ येतील तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये, तेव्हा तुम्ही बघाल की ट्रान्सफर किंवा खूप साऱ्या अशा घडामोडी कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील किंवा डिपार्टमेंट चेंज होणं किंवा अचानकपणे तुमची ट्रान्सफर होणं, ट्रॅव्हल खूप दाखवत आहे. त्याचबरोबर शनी ढग्या असल्या कारणाने तुमची मनस्थिती थोडीशी अस्वस्थ होऊ शकते. स्ट्रेस तुम्हाला फार जाणवेल, काही जणांना आजारपण सुद्धा दाखवेल. पण शनीची तिसरी दृष्टी ही 7व्या घराकडे बघते, त्यामुळे आजारपण येईल पण तुम्हाला त्यातून बाहेर सुद्धा पडाल. पण खूपदा असं खूप लोकांना असं पाहायला मिळेल की त्यांचं वजन कमी होण्याची शक्यता सुद्धा इथे दाखवत आहे किंवा असे आजार जे तुम्हाला त्रासदायक असतील, त्यामुळे स्वतःची ब्लड टेस्ट करून घ्या आणि अंगावर आजार असे काढू नका. आईबाबांच्या प्रकृतीची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे, त्यामुळे आईबाबांच्या प्रकृतीची काळजीही घ्या. कामामध्ये थोडंसं मन थोडंसं अस्वस्थ होईल किंवा तुमचं जे कम्युनिकेशन आहे ते लोकांबरोबर कदाचित कमी होऊ शकतं आणि थोडंसं मन अस्वस्थ असल्या कारणाने कार्यक्षेत्रामध्ये पण खूप थोड्याशा डिफिकल्टी तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे जे खाली उपाय देत आहे ते नक्की करा आणि उपाय केल्यावर नक्कीच तुम्हाला चांगल्या गोष्टी होतील. आणि खूपच जर त्रास तुम्हाला शनीचा असेल तर मी तुम्हाला सांगेन की 7मुखी रुद्राक्ष घाला. पण थोडंसं विचार करून घाला की जर तुम्हाला खरंच खूप त्रास आहे तर 2.5 वर्षासाठी तुम्ही शनीचे 7मुखी रुद्राक्ष नक्की घालू शकता. हवं असेल तर कमेंट करा, मी नक्कीच रिप्लाय करेन. बेस्ट ऑफ लक.